काही काही ताऱ्यांचे आकार हे अतिप्रचंड आहेत. ह्यांना ब्ल्यू जायंट्स असं म्हणतात. बघायच्यात का ब्ल्यू जायंट? सोपं आहे. आकाशामध्ये मृगशीर्ष नक्षत्र या नावाने नक्षत्र दिसतं. हे अगदी सोपं आहे ओळखायला. आणि हे तारे खूप ब्राईट आहेत. ब्राईट म्हणजे एकदम असं नका समजू, पण मुंबईच्या सो कॉल्ड आपण म्हणतो मुंबईमध्ये हे लाईट पोल्युशन, आजकाल हा शब्द खूप पुढे आलेला आहे, ते म्हणजे प्रकाशाचं प्रदूषण हे प्रचंड वाढलेलं आहे. त्यामध्ये पँगॉंग लेक बघायचा योग आला होता. पँगॉंग सरोवर जे आहे हिमालयामध्ये किंवा काराकोरमच्या रांगांमध्ये, तर ते बघायचा योग आला होता. मला तिकडची एक गोष्ट आवडली. ते रात्री 10-10:30 काहीतरी सगळे लाईट घालवून टाकतात. इलेक्ट्रिक सप्लायच कट असतो. पूर्णपणे अंधारात राहायचं असतं. तर आजकाल मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे. कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट्स लावलेले आहेत. पर्टिक्युलरली LED हा प्रकार, लाईट एमिटिंग डायोड हा जो प्रकार आलेला आहे, तिथपासून तर प्रचंड प्रमाणात लाईट्स हे आपण लावतो. आणि त्यामुळे आकाश रात्रीच्या वेळेला पण आपल्याला दिसत नाही जसं दिसायला पाहिजे तसं. तर एनिवे, पण मुंबईच्या ह्या अशा लाईट पोल्युटेड आकाशामध्ये सुद्धा हा जो मृगशीर्ष नक्षत्राचा भाग आहे हा बऱ्यापैकी छान दिसतो. विशेषतः त्याचे 3 सरळ रेषेत असणारे तारे. इंग्लिशमध्ये याला ओरायन बेल्ट असं म्हणतात. आणि जे नक्षत्र आहे त्याला ओरायन कॉन्स्टलेशन असं म्हणतात. तर हा जो काय ओरायन कॉन्स्टलेशन आहे म्हणजेच मृगशीर्ष नक्षत्र, त्यातले जे 3 तारे जे आपल्याला व्यवस्थित दिसतात, हे तिन्ही तारे हे ब्ल्यू जायंट्स ह्या प्रकारातले तारे आहेत. ते आपल्यापासून फार 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 लांब आहेत आणि त्यामुळे ते छोटे दिसतात. पण प्रत्यक्ष त्याचा आकार हा कदाचित सूर्यापासून, म्हणजे सूर्य जर इतका मोठा केला की शनी ग्रह सुद्धा सूर्यामध्ये समाविष्ट होईल, तर जेवढा आकार होईल तेवढा आकार एकेका ह्या निळ्या ताऱ्याचा असतो. जनरली लक्षात ठेवायचं, निळा तारा म्हणजे अतिप्रचंड प्रकाश देणारा, ऊर्जा देणारा. आणि लाल तारा म्हणजे अतिशय कमी ऊर्जा देणारा. अतिशय कमी म्हणजे एकदम थंड विंड समजू नका, पण 5000 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान या ताऱ्याचं असतं. तर त्याला लाल राक्षसी तारा म्हणतात. याचाही आकार जवळपास एवढाच असतो, पण त्याच्यामध्ये ऊर्जा खूप कमी होत असते. तर जसं ह्याच ओरायन बेल्टच्या जवळ तुम्हाला लाल रंगाचा पण तारा बघायला मिळणार आहे. हा लाल राक्षसी तारा आहे.